अर्थशास्त्र पेपर क्रमांक 5 स्थूल अर्थशास्त्र या पेपरमध्ये सेमिस्टर क्रमांक 4च्या अभ्यासक्रमात आपण चलनवाढ, अर्थ, व्याख्या, प्रकार, चलनवाढीची कारणे, चलनवाढीचे परिणाम, महागाई नियंत्रण करण्याचे उपाय या संदर्भामध्ये टॉपिक क्रमांक 1मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. टॉपिक क्रमांक 2मध्ये आपण ट्रेड सायकल, व्यापार चक्रे, व्यापार चक्राच्या व्याख्या, अर्थ, व्यापार चक्राचे सिद्धांत, हॉटरेचा व्यापार चक्राचा सिद्धांत, सॅम्युएल्सनचा व्यापार चक्राचा सिद्धांत, त्याचबरोबर व्यापार चक्राच्या अवस्था, व्यापार चक्राचे नियंत्रण करण्याचे घटक. टॉपिक क्रमांक 3मध्ये आपण सार्वजनिक आयव्यय या संदर्भामध्ये सार्वजनिक कर्ज, खर्च, तुटीचा अर्थ भरणा, सार्वजनिक महसूल आणि खर्च, सार्वजनिक आयव्ययाचे सिद्धांत हा टॉपिक क्रमांक 3मध्ये आपण पाहणार आहोत. टॉपिक क्रमांक 4मध्ये सार्वजनिक महसूल आणि खर्च यामध्ये सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक कर्जाचे परिणाम, सार्वजनिक खर्च त्याचे परिणाम, सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकारचं उत्पन्न, खर्च या बाबतीमध्ये आपण या सेमिस्टर 4मध्ये अभ्यास करणार आहोत. या आजच्या घटकामध्ये आपण सेमिस्टर क्रमांक 4 घटक क्रमांक 1 चलनवाढ, इन्फ्लेशन, त्याला आपण भाववाढ, चलनफिती या संदर्भामध्ये ओळखतो. या घटकाचा अभ्यास करत असताना या घटकामध्ये भाववाढ, त्याचा अर्थ, भाववाढीची व्याख्या, त्याचे प्रकार, महागाईची कारणे, चलनवाढीचे परिणाम, महागाई नियंत्रणाचे परिणाम या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती कधी स्थिर असतात तर कधीही त्या स्थिर असत नाहीत. वस्तूच्या किमतीमध्ये सतत वाढणाऱ्या किंवा घटणाऱ्या असल्यामुळं वस्तूच्या किमतीमध्ये सातत्यानं घडून येणारी वाढ म्हणजे अर्थशास्त्रीय परिभाषेत चलनफिती किंवा भाववाढ किंवा चलनवाढ किंवा किंमत वाढ असे अनेक शब्दप्रयोग आल्याचे आपणास पाहावयास मिळते. यामध्ये प्रामुख्यानं दुसऱ्या महायुद्धानंतरचा जो कालखंड होता, या दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1934 नंतरचा जो कालखंड आहे, म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंड, स्वातंत्र्यपूर्व कालखंड असे जे 2 कालखंड आहेत, त्या 2 कालखंडामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1934 ते 1939चा 47चा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये वस्तू व सेवांच्या किमती सातत्याने वाढत गेल्या आणि अर्थव्यवस्थेत सातत्याने ही किंमत वाढीची जी प्रवृत्ती दिसून आली तिलाच भाववाढ किंवा चलनवाढ असं म्हटलं जातं. या अर्थव्यवस्थेचं वर्णन अर्थशास्त्रात भाववाढ, चलनवाढ, चलनफिती, मुद्रास्फिती, चलन विस्तार, चलनवृद्धी किंवा चलनस्फोट अशा अनेक शब्दांनी केला जात असल्याचं पाहावयास मिळतं. तसं पाहिलं तर अर्थव्यवस्थेमध्ये 1929 नंतर जी जागतिक महामंदी आली, या जागतिक महामंदीनंतर खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या चढउताराचा किंवा बदलाचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून
विशेष प्रयत्न झाल्याचं पाहावयास मिळतं. भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यानंतर म्हणजे 1947 नंतरचा जो कालखंड आहे, या 1947 नंतर 1949, 1950 आणि 1951 हे वर्ष अत्यंत महत्त्वाची वर्षे ह्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण म्हणून ओळखली जातात. यामध्ये 1949ला भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि यानंतर जी अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडून आले म्हणजे 1947 नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे संपूर्ण जगाचा जर विचार केला तर ह्या संपूर्ण जगामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक राष्ट्र उदयास आली होती आणि ह्या अनेक राष्ट्राच्या अर्थव्यवस्था, त्यांचे निर्माण होणारे प्रश्न, त्या प्रश्नांतून त्यांची सोडवणूक आणि या सगळ्या बाबींचा विचार करता अर्थव्यवस्थेमध्ये किमतीत चढउतार होणं अपरिहार्य असल्याचं पाहावयास मिळतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला, भाववाढ किंवा चलनवाढ ही संकल्पना जर समजून घ्यायची असेल तर त्याच्या आपल्याला व्याख्या पाहणं गरजेचं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रमुख 4 अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये अनेक अर्थतज्ञांनी चलनवाढ, चलनवृद्धी, चलनविस्फोट, चलनफिती या अनेक घटकांच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्याचं पाहावयास मिळतं. तर आपण त्यातल्या काही व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे प्राध्यापक क्राउथर यांची व्याख्या. चलनफिती ही एक अशी अवस्था आहे की ज्यामध्ये पैशाचं मूल्य कमी होत जातं आणि वस्तूच्या किमतीत वाढ होते. म्हणजे अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर यामध्ये चलनफिती म्हणजे चलन विस्तार जो आहे, अशा अवस्थेमध्ये पैशाचं मूल्य ज्यावेळी कमी होतं त्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती वाढल्याचं पाहावयास मिळतं. आपण सहज अर्थव्यवस्थेमध्ये बोलून जातो की आज 100 रुपयाच्या काहीच वस्तू मिळत नाहीत. याचाच अर्थ की पैशाचं मूल्य जे आहे हे मूल्य कमी होऊन वस्तूच्या किमती ज्या आहेत ह्या वाढत गेलेल्या आहेत. प्राध्यापक कोलबर्न यांच्या व्याख्येनुसार ज्यावेळी अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त पैसा अत्यंत कमी वस्तूचा पाठलाग करतो अशी अवस्था म्हणजे चलनवाढ होय. प्राध्यापक हॉट्रे म्हणतात अर्थव्यवस्थेतील पैशाचा अतिरिक्त पुरवठा म्हणजे चलनस्फिती होय. ग्रेगरी यांच्या मतानुसार खरेदी शक्तीच्या परिणामातील असामान्य वृद्धी म्हणजे चलनवाढ होय. हे तसं पाहायला गेलं तर ह्या प्रमुख 4 व्याख्यांमधून आपल्याला हेच स्पष्टपणे सांगता येईल की भाववाढ किंवा चलनवाढ ही संकल्पना मांडत असताना अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंच्या किमतीमध्ये कितीपट वाढ झाली आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळं त्याचा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेतील खरेदी शक्तीवर काय परिणाम झाला, या दोहोंचं परस्पर संबंध मांडणाऱ्या घटकाला आपण चलनवाढ असं म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये वस्तूची किंमत आणि पैशाचं मूल्य. आता प्राध्यापक केन्स यांच्या मतानुसार अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी वस्तूची किंमत वाढते त्यावेळी पैशाचं मूल्य कमी होतं आणि ज्यावेळी पैशाचं मूल्य वाढतं त्यावेळी वस्तूची किंमत कमी होते. हे व्यस्त प्रमाणामध्ये बदलतं. आता चलनवाढीचे जर प्रकार आपण पाहिले तर यामध्ये चलनवाढीचे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण केल्याचं पाहावयास मिळतं.
चलनवाढीचं प्रमुख प्रकार आपणास 4 सांगता येतील. म्हणजे चलनवाढीच्या प्रकारामध्ये किंमत वाढीवरून, सरकारी हस्तक्षेपावरून, चलनवाढ निर्माण होण्याच्या कारणावरून किंवा आकारमानानुसार असे एकूण 4 प्रकार चलनवाढीचे आपणास पाहावयास मिळतात. या पहिल्या प्रकारामध्ये म्हणजे किंमतीवरून जी चलनवाढीचा प्रकार पडतो, त्यामध्ये किंमतीवरून पडणाऱ्या प्रकारामध्ये प्रमुख 3 उपघटक आपणास पाहावयास मिळतात. पहिला जो घटक येतो रांगती स्फीती, चालती स्फीती आणि धावती स्फीती. म्हणजे रांगणारी स्फीती जी आहे यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी वस्तू आणि सेवांच्या किमती अल्प प्रमाणामध्ये हळूहळू वाढतात तेव्हा त्याला आपण रांगती चलनवाढ या नावानं ओळखतो. रांगती चलनवाढ हा चलनवाढीचा अत्यंत सौम्य प्रकार असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षात अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार रांगती चलनवाढ ही देखील अर्थव्यवस्थेला हानिकारक ठरू शकते, कारण कालांतराने रांगत्या चलनवाढीचं रूपांतर विशाल चलनवाढीमध्ये होण्याची संभावना असते. चालती चलनवाढ म्हणजे रांगत्या चलनवाढीला अनेकदा अर्थव्यवस्थेमध्ये अनेक कारणांमुळं प्रोत्साहन मिळतं आणि वस्तूंच्या किमती वेगाने वाढू लागतात. त्या स्थितीला चालती चलन विस्तार या नावानं ओळखलं जातं किंवा त्यामध्ये विशाल चलनवाढ ही विशाल चलनवाढीला चालती चलनवाढ आमंत्रित करते. प्रामुख्यानं तिसऱ्या प्रकारामध्ये ह्या चलनवाढीच्या किमती अत्यंत वेगाने वाढतात. अशा वेळी अर्थव्यवस्थेची विस्कळीत होत जाते आणि वस्तू आणि सेवांच्या किमती वेगाने वाढतात आणि श्रमवर्ग कमी उत्पादन असणाऱ्या लोकांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ह्या 3 घटकाचा जर आपण विचार केला म्हणजे किंमत वाढीवरून चलनवाढीचे जे 3 प्रकार पडतात, या 3 प्रकारामध्ये प्रामुख्यानं आत्ता जर आपण अर्थव्यवस्थेचा विचार केला तर यामध्ये उदाहरणादाखल आपल्याला सांगता येईल की प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी पेट्रोल किंवा डिझेलच्या किमती 50 रुपयेवरून 100 रुपयेपर्यंत पोहोचल्या. आता यामध्ये ज्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूचं मूल्य जे आहे हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, म्हणजे त्याला आपण धावती चलनवाढ या नावानं ओळखतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये तसं पाहायला गेलं तर तेजीबंदीची जी चक्र निर्माण होतात यामध्ये अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर तेजी, घसरण, मंदी आणि पुनरुज्जीवन या 4 घटकांचा विचार करणं प्रत्यक्षपणे अपरिहार्य असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी वस्तूंच्या किमती वाढतात त्यावेळी सरकारी हस्तक्षेप करून त्या कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे खुली अर्थव्यवस्था त्यामुळे दडलेली स्थिती म्हणून त्याला ओळखलं जातं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेत प्रामुख्यानं सरकार काय करतं, 2 प्रकारे चलनवाढ रोखण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे विशाल चलनफिती आणि सरकार खुली स्फीती, दडलेली स्फीती हे जे 2 घटक आहेत, या 2 घटकामध्ये जेव्हा सरकारचा अर्थव्यवस्थेवरील कोणताही हस्तक्षेप नसतो त्यावेळी वस्तूंच्या किमती काय होत जातात, सातत्याने वाढत जातात आणि त्याला खुली स्फीती, खुली चलनवाढ या नावानं ओळखलं जातं. म्हणजे त्यामध्ये महिन्याला
6 महिन्याला, 3 महिन्याला ही चलनवाढ होत असते किंवा वस्तूंचं मूल्य वाढत असतं आणि त्या मानानं वस्तूंच्या मूल्यवाढीच्या मानानं रोजगाराची वाढ होत नाही. रोजगाराची वाढ म्हणजे प्रत्यक्षामध्ये रोजगाराला मिळणारा मोबदला जो आहे म्हणजे त्याला आपण मजुरीचा दर असं म्हणतो. हा मजुरीचा दर वाढत नसल्यामुळं अर्थव्यवस्थेतील सामान्य जनतेला त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम सोसावा लागतो आणि त्याचा परिणाम झाल्यामुळं त्या वस्तूंच्या किमती ज्या आहेत या वस्तूंच्या किमती आणि मिळणारा मोबदला याचा मेळ घालताना अनेक श्रमिकांना अडचणीला सामोरं जावं लागतं. सरकारी हस्तक्षेपावरून चलनवाढीचं जे 2 प्रकार पाडले जातात त्यामध्ये सरकारचा अर्थव्यवस्थेवर कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळं जे किंमत वाढत जाते त्याला आपण वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सातत्याने वाढ झाल्यामुळं खुली चलनवाढ या नावानं ओळखतो. सरकारचा अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप असताना वस्तूच्या किमती वाढीची प्रवृत्ती निर्माण होत असते. सरकारनं वस्तूच्या किमती वाढू नयेत म्हणून अनेक उपाययोजना केल्यानंतर वस्तूच्या किमती जर वाढत राहिल्या त्या नियंत्रणात ठेवली असता अशी यंत्रणा सरकार काढून घेतल्यास अचानक वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू लागतात. यालाच दडलेली किंवा छुपी चलनवाढ या नावानं ओळखलं जातं. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी आंतरराष्ट्रीय किंवा अंतर्गत व्यापार चालू होतो. आताच जर आपण पॅन्डेमिकचं उदाहरण घेतलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीर ह्या घटकाचा साठा करून प्रचंड प्रमाणामध्ये पैसे कमवल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे ह्या सगळ्या अंतर्गत छुपी जी दडलेली असते किंवा त्यामध्ये साठा करून अर्थव्यवस्थेमध्ये त्याची निकड निर्माण करून किंवा गरज निर्माण करून हा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला जात असल्याचं पाहावयास मिळतं. याला आपण दडलेली चलनवाढ या नावानं ओळखतो. म्हणजे प्रत्यक्षात त्याचं मूल्य कमी असतं. 10 रुपयाची वस्तू चोर बाजारानं किंवा काळ्या बाजारानं 100 रुपयाला विकणं म्हणजेच दडलेली चलनवाढ. अशा 2 सरकारी हस्तक्षेप जर झाला तर त्या पद्धतीनं काय केलं जातं ती चोरून विकल्या जातात किंवा खुल्या आमपणे विकल्या जातात आणि त्यामध्ये ह्या चलनवाढीचं आपल्याला घटक पाहायला मिळतात. त्यानंतरचा तिसरा जो घटक आहे ह्या तिसऱ्या घटकामध्ये चलनवाढ निर्माण होण्याच्या कारणावरून म्हणजे ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ निर्माण होते त्यामध्ये एकूण 3 घटकांचा त्यामध्ये समावेश झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे तूट प्रेरित, वेतन प्रेरित आणि लाभ प्रेरित चलनवाढ. ही जी चलनवाढ आहे ह्या चलनवाढीमध्ये तूट प्रेरित चलनवाढ जी आहे म्हणजे सरकारी उत्पन्नापेक्षा सरकारी खर्च जास्त केल्यास सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये तूट निर्माण होते आणि ही तूट भरून काढण्यासाठी वस्तूच्या किमती वेगाने वाढवल्या जातात. अशा प्रकारच्या किमती वाढल्या तर तुटीमुळं निर्माण होणारी चलनवाढ असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये वेतन प्रेरित चलनवाढ. ज्यावेळी एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये अचानक वेतनात वाढ झाली म्हणजे श्रमिकांचं वेतन वाढवल्यामुळं उत्पादन खर्चात वाढ होते
आणि हा उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी वस्तूंच्या किमती वाढवल्या जातात, तेव्हा अशा किंमत वाढीला वेतन प्रेरित चलनवाढ या नावानं ओळखलं जातं. म्हणजे ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या वेतन आयोगातून 6व्या वेतन आयोगामध्ये श्रमिकांचं वेतन गेलं, त्यामध्ये ही झालेल्या वाढीमुळं किंवा मिळणाऱ्या फरकामुळं त्यांनी कोणकोणत्या घटकामध्ये तो पैसा गुंतवणूक केला किंवा बचत केला किंवा वस्तूंची खरेदी केली, म्हणजे मागणी वाढली आणि मागणी वाढल्यामुळं वस्तूंच्या किमती आपोआप वाढत गेल्यामुळं आजची ही परिस्थिती आल्याचं पाहावयास मिळते. म्हणजे प्रत्यक्षात वेतन प्रेरित चलनवाढ जी आहे ही श्रमिक वेतन वाढल्यामुळं उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळं वस्तूच्या किमती वाढत जातात. म्हणजे प्रत्यक्षामध्ये काय होतं बघा, की कमी उत्पादन खर्चामध्ये उत्पादन करायचं ठरवलं. श्रमिक काय म्हणतात की एवढ्या मजुरीमध्ये आमचं भागत नाही किंवा ती मी इथं राहू शकत नाही आणि त्यामुळं त्या व्यक्तीचं उत्पन्न वाढवलं जातं आणि हे उत्पन्न वाढल्यामुळं त्यांची खरेदी शक्ती वाढते आणि खरेदी शक्ती वाढली की त्यामध्ये उत्पादन खर्च वाढत जाऊन वेतन प्रेरित चलनवाढ आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. तिसरा जो घटक आहे लाभ नफा प्रेरित चलनवाढ. म्हणजे समजा संयोजकानं अधिक नफा मिळवावा किंवा नफा कमवावा या उद्देशानं वस्तू आणि सेवांच्या किमती वाढवल्या, तर या परिस्थितीमुळं नफा मिळवण्यासाठी जी चलनवाढ होते तिला लाभ प्रेरित चलनवाढ या नावानं ओळखलं जातं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये प्रत्येक उद्योजक किंवा त्यामध्ये व्यावसायिक म्हटलं तरी चालेल, हा प्रत्येक उद्योजक, प्रत्येक व्यवसाय करणारी व्यक्ती आपल्या वस्तू व सेवा निर्माण करणं, त्याची विक्री करणं किंवा एखादं चहा गाडा टाकणं किंवा त्यामध्ये उद्योग स्थापन करणं, लघु उद्योग असेल, कुटीर उद्योग असेल, हे स्थापन करणं, हे सगळं जे अगदी बँक व्यवसायापासून कोणताही व्यवसाय हा केवळ आणि केवळ नफा मिळवण्यासाठी निर्माण झालेला पाहावयास मिळतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ही वेतन लाभ नफा प्रेरित चलनवाढ जी आहे ही चलनवाढ तिला लाभ प्रेरित चलनवाढ या नावानं ओळखलं जातं. म्हणजे नफा मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक चलनवाढ घडवून आणली जाते. आकारमानानुसार चलनवाढीचे प्रकारामध्ये प्रमुख 2 प्रकार आपल्याला आढळतात आणि यामध्ये नफा प्रेरित चलनवाढ जी आहे की त्यामध्ये आकारमानानुसार चलनवाढ जी आहे त्यामध्ये व्यापक आणि अंशिक चलनवाढ या 2 घटकांचा समावेश होतो. म्हणजे ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट क्षेत्रातील वस्तूच्या किमती न वाढता अर्थव्यवस्थेत सर्वच वस्तूंच्या किमती वाढत असतात, तेव्हा त्या स्थितीला व्यापक चलनवाढ असे म्हटले जाते. म्हणजेच व्यापक चलनवाढ ही अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रात सर्वच वस्तूंच्या किमती वाढीशी संबंधित असते. म्हणजे व्यापक चलनवाढ आणि अंशिक चलनवाढ. अंशिक चलनवाढ विशिष्ट वस्तूच्या टंचाईमुळं त्या वस्तूच्या किमती सातत्याने वाढत जातात आणि त्यामुळं निर्माण होणारी विशिष्ट क्षेत्रातील वस्तूंच्या किमती ज्यावेळी वाढू लागतात त्यावेळी तिला अंशिक चलनवाढ या नावानं ओळखलं जातं. म्हणजे जसं अंश आणि स्थूल. अंश म्हणजे काय,
लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास करणं आणि स्थूल म्हणजे एकूण घटकाचा किंवा मोठ्या घटकाचा अभ्यास करणं. म्हणजे उदाहरणार्थ दुष्काळामध्ये शेतीमालाचं उत्पादन कमी होऊन वस्तूची टंचाई निर्माण होणं व शेतमालाच्या किमती वाढू लागतात. अशा वेळी अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्रातील वस्तूंच्या बाबतीत जी किंमत वाढ दिसून येते त्यालाच आंशिक चलनवाढ या नावानं ओळखलं जातं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ही चलनवाढ काही कालखंडापुरती मर्यादित असते. तो कालखंड निघून गेला की आपोआप अर्थव्यवस्था मूळ स्थितीमध्ये पूर्वपदावर आल्याचं पाहावयास मिळतं. पुढचा जो घटक आहे मागणी प्रेरित चलनवाढ, घटक क्रमांक 4.4 मागणी प्रेरित चलनवाढ. आता चलनवाढीच्या प्रकारामध्ये चलनवाढ निर्माण का होते याचं प्रमुख 2 गटात वर्गीकरण केलं जातं. म्हणजे एक मागणी प्रेरित चलनवाढ आणि दुसरी खर्च प्रेरित चलनवाढ. म्हणजे या मागणीतील वृद्धीमुळं जी चलनवाढ निर्माण होते तिलाच मागणी प्रेरित चलनवाढ असं म्हणतात. आणि ज्यावेळी मागणीपेक्षा पुरवठा कमी असतो त्यावेळी किमती वाढू लागतात तेव्हा त्यास मागणी प्रेरित चलनवाढ असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षात मागणी प्रेरित चलनवाढ ही पुढील घटकावरून आपणास पाहावयास मिळते. यामध्ये मौद्रिक धोरणाचा एक भाग म्हणून जर व्यापारी बँकांनी अधिक कर्ज देऊन पतपैशाची निर्मिती घडवून आणली तर अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढतो आणि ज्यावेळी पैशाचा पुरवठा वाढला की मागणी वाढते आणि अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ घडून येते. दुसरा जो घटक आहे युद्ध परिस्थिती. या युद्ध स्थितीमध्ये काय होतं बघा की अर्थव्यवस्थेमध्ये युद्ध समाप्तीनंतर लगेचच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत नाही. म्हणजे उत्पादनाच्या कार्याला त्वरित गती मिळू शकत नसल्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांच्या मागणीत प्रचंड वाढ झालेली असते, परंतु त्या प्रमाणामध्ये पुरवठा मात्र वाढत नसल्यामुळं चलनवाढ घडून येते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये युद्ध परिस्थितीनंतर युद्धावर बराच खर्च झालेला असतो आणि तो भरून काढण्यासाठी काही वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ केली जाते. म्हणजे सार्वजनिक खर्च असेल किंवा सार्वजनिक कर्ज असेल किंवा त्यामध्ये प्रत्यक्ष कर असतील, हे काय केले जातात, वाढवले जातात आणि तो युद्ध खर्च भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. या परिस्थितीमध्ये काय होतं, अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ मोठ्या प्रमाणावर होते. अतिरिक्त चलन निर्मिती. जर सरकारमार्फत अतिरिक्त चलनाची निर्मिती होत असेल तरी देखील चलन पुरवठा वाढून चलनवाढ घडून येते. प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सरकारनं अतिरिक्त पैसा निर्माण केला तर ही आपोआप चलनवाढ, म्हणजे पैशाचं मूल्य काय होईल, अतिरिक्त पैसा जवळ आला की पैशाचं मूल्य कमी होईल आणि पैशाचं मूल्य कमी झालं की वस्तूंचे मूल्य काय होत जातील, वाढत जातील. अर्थव्यवस्थेमध्ये जर पूर्ण रोजगार पातळी असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये लोकांच्या उत्पन्नात वाढ घडून आल्याचं पाहावयास मिळतं आणि ही वाढ घडून आल्यामुळं किमतीत वाढ घडून येऊन चलनवाढ घडून येते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये पूर्ण रोजगार अर्थव्यवस्थेमध्ये जर असेल तर सर्व लोकांना त्यांना काम मिळेल आणि सर्व लोकांना काम मिळाल्यामुळं त्यांचं उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढल्यामुळं त्यांच्या मागणीमध्ये वाढ होईल. आता मागणी वाढली
की उद्योजकांना ती पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्माण करावं लागेल आणि हे उत्पादन निर्माण करण्यासाठी कच्चा माल असेल, यंत्रसामग्री असेल, सार्वजनिक बाबींमध्ये संयोजक असतील, ह्या एकूण 4 घटकावर खर्च करावा लागेल. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे जे 4 घटक आहेत, या 4 घटकावर खर्च वाढल्यामुळं उत्पादन खर्च वाढत जाईल आणि परिणामी वस्तूंच्या किमती देखील काय होतील, वाढत जातील आणि चलनवाढ घडून येईल. अतिरिक्त सरकारी खर्च. जर राजकोषीय धोरणाचा एक भाग जर आपण पाहिला तर सरकारनं सार्वजनिक सुधारणांवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानं लोकांच्या उत्पन्नात वाढ घडून खरेदी शक्ती वाढत जाते. म्हणजे परिणामतः मागणी वाढली की चलनवाढ घडून येते. म्हणजे सरकारनं समजा अर्थव्यवस्थेमध्ये जर वस्तूंच्या किमती ज्या आहेत, ह्या वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी लोकांच्या उत्पन्नामध्ये कर वाढवले. आता लोकांच्या उत्पन्नावरील जर कर वाढवले, करांचे 2 प्रकार आपल्याला सांगता येतात, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. आता ह्या करांमध्ये जर करांचे दर वाढवून लोकांच्या हातातील पैसा कमी करता येतो, तसंच जी आपली चलन निर्माण करणारी बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ह्याला समजा शासनानं आदेश दिला की त्यामध्ये त्या बँकेनं जर लोकांच्या हातात पैसा खेळता राहावा असं त्या बँकेनं मनात आणलं, तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कमी किंवा जास्त करून देखील लोकांच्या हातामध्ये पैसा ठेवला जातो आणि लोकांच्या हातातील पैसा काढून घेतला जातो. म्हणजे अतिरिक्त सरकारी खर्च जो आहे हा कमी किंवा जास्त करून चलनवाढ करता येते किंवा चलनवाढ रोखता देखील येते. म्हणजे भांडवलाची सीमांत लाभक्षमता जी आहे, यामध्ये भांडवलाची सीमांत लाभक्षमता वाढल्यामुळं उत्पादकांमार्फत गुंतवणूक वाढत जाते आणि ज्यावेळी गुंतवणूक वाढते तेव्हा रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन लोकांच्या उत्पन्नात वाढ होते आणि ज्यावेळी अर्थव्यवस्थेत लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल त्यावेळी त्यांचं खरेदी शक्ती वाढत जाऊन अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंचे मूल्य वाढत जाते. वाढती लोकसंख्या. आता लोकसंख्या वाढीचा वेग जर जास्त असेल तर अशा देशामध्ये लोकांची मागणी वाढते, मात्र मागणीच्या तुलनेनं पुरवठा वाढत नाही. त्यामुळं पुरवठ्याच्या टंचाईतून वस्तूंच्या किमती वाढून चलनवाढ घडवून येते. आपोआप ती लोकांच्या वाढीचा लोकसंख्या वाढीचा वेग जर जास्त असेल तर लोकसंख्येची मागणी वाढते आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योजकांना वस्तू व सेवांचा पुरवठा वाढवावा लागतो आणि वस्तू व सेवांचा पुरवठा वाढवण्यासाठी खर्च करणं गरजेचं असतं आणि हा खर्च वाढला की वस्तूंच्या किमती आपोआप वाढत जातात. वाढती निर्यात. विदेशी चलन मिळवण्यासाठी अपेक्षेने स्वदेशी वस्तूंची निर्यात केली जाते. म्हणजे यातून स्वदेशी लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची टंचाई निर्माण होऊन मागणी प्रेरित चलनवाढ दिसून येते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये वरील सर्व घटकांचा जर आपण अभ्यास केला तर सर्व कारणांमुळं मागणीपेक्षा पुरवठा कमी राहिल्यानं मागणी प्रेरित भाववाढ निर्माण होते आणि ही संकल्पना आपण पुढील आकृतीच्या साहाय्यानं स्पष्ट करणार आहोत. म्हणजे आकृतीमध्ये आडव्या अक्षावर मागणी पुरवठा म्हणजे उत्पादन दर्शवलेलं आहे, OX, आणि उभ्या अक्षावर किंमत पातळी दर्शवलेली आहे, OY. या अक्षावर काय आहे, किंमत पातळी आहे.
म्हणजे किंमत पातळी OP वरून OP1 आणि OP2 असं झाल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये यस हा जो वक्र आहे, यस पासून यस पर्यंत हा पुरवठा वक्र असून तो P या बिंदूपासून उभ्या अक्षास काय होतो, समांतर होतो. म्हणजे ज्यावेळी तो धनात्मक होतो, म्हणजे उभ्या अक्षास समांतर झाला की तो धनात्मक होतो आणि आडव्या अक्षास समांतर झाला तर तो ऋणात्मक होतो. आता हा जो वक्र धनात्मक होतो म्हणजे उभ्या अक्षास समांतर होतो. कोणत्या बिंदूपासून, ई या बिंदूपासून. म्हणजे PE हा जो लंब आहे, या लंबमध्ये प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेतील ई या बिंदूतून अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्रस्थापित होऊन पुरवठा वक्र OY अक्षाला समांतर बनतो. म्हणजे DD हा वक्र SS या पुरवठा वक्राला ई या बिंदूत छेदतो आणि या संतुलन बिंदूच्या ठिकाणी उत्पादन ON व किंमत पातळी OP निश्चित होते. O पासून N पर्यंत आणि O पासून P पर्यंत ई बिंदूत उत्पादन आणि किंमत निश्चित होते. आणि हे उत्पादन किंमत निश्चित झाल्यानंतर या पातळीला अर्थव्यवस्था पूर्ण रोजगार पातळीवर स्थिरावली आहे असं म्हटलं जातं. म्हणजे समजा लोकांच्या मागणीत वाढ होत गेली तर मागणी वक्र अनुक्रमे मागणी वक्र D1 D2 असं उजवीकडे सरकत जातील. म्हणजे वरच्या दिशेला ते काय होतील, सरकतील. आता हे वरच्या दिशेला ज्यावेळी सरकतील त्यावेळी किंमत पातळी देखील P1 म्हणजे P पासून P1 पर्यंत, P1 पासून P2 पर्यंत वाढत जाईल. ते अनुक्रमे P1 P2 अशा पद्धतीनं वाढत जातील. म्हणजे यातून जर आपण लंब टाकला तर SS या पुरवठा वक्राला अनुक्रमे E1 व E2 या बिंदूत छेदून जाणारे वक्र आपल्याला मिळतील. म्हणजे त्यामुळं किंमत पातळी P व P2 अशा वाढलेल्या दिसून येतील. परंतु उत्पादन मात्र पूर्वीप्रमाणेच O पासून N पर्यंत असेल. म्हणजे उत्पादन स्थिर असताना मागणी वाढत गेली तर वस्तूंच्या किमती आपोआप वाढत जातील. म्हणजे त्यामध्ये ON हे स्थिर राहिल्यानं किंमत वाढ घडून येते. यालाच मागणी प्रेरित भाववाढ या नावानं ओळखलं जातं. आता खर्च प्रेरित चलनवाढ जे आहे, या खर्च प्रेरित चलनवाढीमध्ये केवळ मागणी अतिरिक्त पुरवठा कमी असताना मागणीनं प्रेरित होऊन वाढ घडवून आणणं किंवा त्यामध्ये अनेक अतिरिक्त मागणी नसताना उत्पादन खर्चातील वाढीमुळं वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन टंचाई निर्माण होऊन जी किंमत वाढ घडून येते तिलाच खर्च प्रेरित चलनवाढ या नावानं ओळखलं जातं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये किंमत वाढ ही प्रमुख दोन घटकांमध्ये आपणास पाहावयास मिळतं. पहिला जो घटक आपण पाहिला तो होता वेतन प्रेरित आणि दुसरा जो घटक होता तो आहे नफा प्रेरित किंवा लाभ प्रेरित चलनवाढ. आता चलनवाढ घडून येत असताना कामगार संघटनांनी आपल्या एकत्रित कामगार शक्तीतून वेतन वाढ घडवून आणल्यामुळं वाढीव वेतनामुळं मालकाच्या उत्पादन खर्चात वाढ घडून येते आणि त्यामुळं वस्तूच्या किमती वाढत जाऊन ही उत्पादन खर्चातील वाढ भरून काढली जाते. परंतु किंमत वाढीबरोबर उत्पादन वाढ नसल्यामुळं पुन्हा वस्तूच्या किमतीत वाढ
करावी लागते. आणि ही किंमत श्रमिक वाढीमुळं किंवा वेतनासाठी मालक वर्गावर दबाव टाकत असल्यामुळं ती प्रक्रिया सतत चालू राहून भाववाढ घडून येते. तिला आपण वेतन प्रेरित चलनवाढ या नावानं ओळखतो. आता दुसरा जो घटक आहे तो नफा प्रेरित चलनवाढ. म्हणजे अधिक नफा मिळविण्याच्या अपेक्षेनं उत्पादक वर्ग वस्तूंच्या किमती अधिक ठेवतात आणि त्यातून जी चलनवाढ घडून येते तिला नफा प्रेरित चलनवाढ या नावानं ओळखलं जातं. पुढचा जो घटक आहे चलनवाढीचे परिणाम. आतापर्यंत आपण चलनवाढ म्हणजे नेमकं काय, चलनवाढीचे कारणं, नेमकी का चलनवाढ होते, त्याचा नेमका परिणाम कोणत्या घटकावर होतात हे देखील पाहणं अपेक्षित आहे. चलनवाढीचे जे परिणाम आहेत हे परिणाम चलनवाढीचा थेट संबंध किंमत वाढीशी असल्यामुळं अर्थव्यवस्थेवर चलनवाढीचे परिणाम व्यापक स्वरूपामध्ये घडून येतात. आणि अर्थव्यवस्थेवर चलनवाढीचे होणारे हे परिणाम पुढील प्रमाणे वर्गीकृत करता येतील. चलनवाढीच्या परिणामांना एकूण 4 घटकात वर्गीकृत केलं जातं. पहिला घटक आहे आर्थिक परिणाम, दुसरा आहे सामाजिक परिणाम, तिसरा आहे राजकीय परिणाम आणि चौथा आहे नैतिक परिणाम. त्यामुळे आर्थिक परिणामामध्ये एकूण 4 घटकांचा आपल्याला समावेश असल्याचं आढळतं. व चलनवाढीमुळं दिसून येणारे आर्थिक परिणाम यामध्ये उत्पादनावरील परिणाम, वितरणावरील परिणाम, रोजगारावरील परिणाम, आर्थिक विकासावरील परिणाम असे प्रमुख 4 प्रकार आपणास आढळतात. म्हणजे उत्पादनावरील परिणामामध्ये अवास्तव चलनवाढ ही अनेकदा उत्पादन कार्यावर विपरीत परिणाम घडवून आणते आणि ते पुढील प्रमाण आपल्याला स्पष्ट करता येईल. म्हणजे चलनवाढीमुळे उत्पादन घट घडून येते, चलनवाढीमुळे उत्पन्नातील अधिक हिस्सा खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून खर्च झाल्याचं बचत गुंतवणूक प्रतिकूल परिणाम दिसून येतात, किंवा आर्थिक विषमता वाढल्यामुळं श्रमिकांकडून चैनीच्या व ऐशारामाच्या वस्तूंच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळून जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते. उत्पादनातील घटीमुळे सतत किमती वाढू लागतात. साठेबाजी, कृत्रिम टंचाई, काळा बाजार अशा अनिष्ट प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळते. कोणत्याही वस्तूला मागणी होत असल्यानं वस्तू उत्पादनाला दर्जाकडं दुर्लक्ष केलं जातं, किंवा अधिक नफा मिळवण्याच्या जीव घेण्या स्पर्धेमध्ये अक्षम उद्योग बंद पडतात. म्हणजे असंख्य उद्योग जे आहेत काय होतात, बंद पडतात. म्हणजे वितरणावर जे परिणाम होतात, मुद्दा नंबर 2 उत्पादनावरील परिणाम. दुसरा जो घटक आहे आर्थिक परिणामातला वितरणावरील परिणाम. हे चलनवाढीचा परिणाम अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या वर्गावर वेगवेगळा दिसून येतो. म्हणजे चलनवाढीचा हा परिणाम पुढील 6 घटकावर पाहायला मिळतो. पहिला जो आहे विक्रेता वर्ग, दुसरा ग्राहक वर्ग, उत्पादक वर्ग, स्थिर उत्पन्न गट, शेतकरी आणि सरकार. ह्या प्रमुख 6 घटकांवर हा वितरणावरील परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. विक्रेता वर्ग काय करतो तर चलनवाढीचा सर्वाधिक फायदा विक्रेत्याला होत असल्यामुळं अधिक किमती मिळून त्याचा फायदा होतो. ग्राहक वर्ग पूर्वीच्या वस्तूसाठी अतिरिक्त किंमत मोजावी लागल्यानं ग्राहक वर्गाला चलनवाढीची सर्वाधिक झळ पोहोचते. उत्पादकाला आपल्याकडील पूर्वीचेच उत्पादन वाढीव किमतीला विकून उत्पादक वर्गाला फायदा मिळतो. स्थिर उत्पन्न गट जो आहे
या ठराविक निश्चित रक्कम वेतनाच्या स्वरूपात मिळवणाऱ्या या गटाला उत्पन्नापैकी अधिक हिस्सा वस्तू व सेवांवर खर्च करावा लागल्यानं त्यांच्या राहणीमानाचा दर्जा घसरतो. शेतकऱ्याला अतिरिक्त किंमत मिळून त्याला चलनवाढीचा फायदा मिळतो आणि सरकारच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर चलनवाढीच्या काळात निश्चित करांची रक्कम वाढत नसल्यानं सरकारला कोणताच फायदा होत नाही. हे प्रमुख 6 घटक जे आहेत ह्या वाढत जाणाऱ्या किमती उत्पादकांना अधिक नफा मिळवून देतात आणि त्यातून अशा उद्योगांमध्ये गुंतवणुकीला चालना मिळते. म्हणजे नवीन उद्योजक वर्ग उत्पादन सुरू करण्यासाठी प्रेरित होतात आणि त्यातून कामगार वर्गाला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे आर्थिक विकासातील परिणाम जे आहेत, मुद्दा क्रमांक 4 आर्थिक विकासातील परिणाम. यामध्ये किंमत वाढ ही अर्थव्यवस्थेवरील काही घटकावर अवलंबून असल्याचं पाहावयास मिळतं. त्यामध्ये चलनवाढीमुळं उत्पादकाचा फायदा होऊन गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं. नफ्याचं प्रमाण वाढून उत्पादनात वाढ घडून येते. रोजगार व उत्पन्न बचत गुंतवणुकीवर चलनवाढ अनुकूल परिणाम घडून आणते. चलनवाढीमुळं ज्या ग्राहक वर्गाला किंमत वाढीची झळ बसते त्यांची बचत प्रवृत्ती घडते आणि लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती जी आहे ही वाढत जाते. आकडा 2 सामाजिक परिणाम. मग चलनवाढीचे सामाजिक परिणाम. आता ह्या सामाजिक परिणामामध्ये चलनवाढ समाजावर चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम घडवून आणते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील उत्पादन, रोजगार, बचत, गुंतवणूक वाढल्यानं अर्थव्यवस्थेत भरभराट निर्माण होऊन सामाजिक संस्थांच्या निर्मितीला चालना मिळते. उदाहरणार्थ सामाजिक संस्था, NGO, शाळा, कॉलेज, क्लब इत्यादी. या मध्ये वाढती महागाई अनेक वाईट सामाजिक परिणाम देखील अनुभवायास आणते. उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गुन्हेगारी प्रवृत्ती. तिसरा जो घटक आहे राजकीय परिणाम. ह्या राजकीय परिणामामध्ये भाववाढ ही काही राजकीय समस्या सुद्धा जन्म देते. म्हणजे आर्थिक विषमता, भ्रष्टाचार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी, जीवघेणी स्पर्धा, काळा बाजार, नैतिक अधःपतन, राजकीय अराजकता इत्यादी घटकामध्ये ही चलनवाढीचा परिणाम दिसून येतो. या नैतिक परिणामामध्ये वाढती चलनवाढ ही समाजाची नैतिक घसरणी कारणीभूत ठरते आणि त्यामुळं भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, भेसळ व काळा बाजार, साठेबाजी, फसवणूक, चोरी, अफरातफर, असभ्यता, संस्कृती, संस्कार इत्यादी ढासळल्यामुळं नैतिक अधःपतन घडून येतं आणि त्याला सामोरं जावं लागतं. अशा प्रकारचं चलनवाढीचं प्रमुख 4 परिणाम आपल्याला पाहता येतील. आता पुढचा जो घटक आहे चलनवाढ नियंत्रणाचे उपाय. चलनवाढ नियंत्रणाच्या उपायामध्ये प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेवर होणारे वरील सर्व प्रतिकूल परिणामांचा विचार करता अर्थव्यवस्थेतील अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी उपाय करताना त्यांची वर्गीकरण करून त्यामध्ये प्रमुख 3 घटकामध्ये त्यांचं रूपांतरण केलं जातं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चलनविषयक, मुद्राविषयक, राजकोषीय उपाय आणि इतर उपाय असे प्रमुख 3 उपाय सांगितले जातात.
म्हणजे चलनविषयक उपायामध्ये त्याला मौद्रिक उपाय या नावाने ओळखलं जातं. म्हणजे मौद्रिक उपायामध्ये प्रमुख 3 घटकांचा या ठिकाणी वापर केला जातो आणि ह्या 4 घटकांमध्ये बँक रेट, खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री, राखीव निधीचे प्रमाण आणि निवडक पत नियंत्रण ह्या 4 घटकांचा वापर करून मौद्रिक उपायातून चलनविषयक उपाय किंवा चलन नियंत्रण, चलनवाढ नियंत्रणाचे उपाय म्हणून वापरले जातात. म्हणजे प्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढीच्या परिस्थितीत अतिरिक्त पैशाचे नियंत्रण करण्यासाठी देशातील मध्यवर्ती बँका पुढाकार घेतात आणि या मध्यवर्ती बँक आपली मौद्रिक रणनीती अशा पद्धतीने आखते की ज्याद्वारे अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त पैशाचे प्रमाण कमी होऊन भाववाढ आटोक्यात राहील. ज्या धोरणाद्वारे मध्यवर्ती बँक पैशाचा पुरवठा कमी जास्त करू शकते त्या धोरणाला चलनविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी या नावानं ओळखलं जातं. म्हणजे असे म्हटले जाते म्हणजे मध्यवर्ती बँक पुढील साधनांचा वापर करून चलनवाढ आटोक्यात आणू शकते. त्यामुळे पहिला जो घटक आहे बँक रेट, म्हणजे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या दरानं कर्ज पुरवठा करते त्या दराला बँक रेट असं संबोधलं जातं. म्हणजे भाववाढीच्या परिस्थितीत मध्यवर्ती बँक रेटमध्ये वाढ करते आणि त्यामुळं व्यापारी बँकांसाठी मध्यवर्ती बँकेकडून उपलब्ध होणारे कर्ज महाग बनते. परिणामतः व्यापारी बँकांची लोकांना कर्ज देण्याची क्षमता घटते व अर्थव्यवस्थेतील पैशाच्या अतिरिक्त पुरवठ्यावर मर्यादा निर्माण होतात. आकडा 2, खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री. सरकारी कर्ज रोख्यांमध्ये सुशिक्षितता, नफा म्हणजे सुरक्षितता, नफा, रोखता यांचं प्रमाण सर्वाधिक असल्यानं व्यापारी बँका, इतर आर्थिक संस्था व काही व्यक्तीमार्फत या कर्ज रोख्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करतात आणि अशा कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करण्याचे अधिकार सरकारची बँक या नात्यानं मध्यवर्ती बँकेकडे असल्यामुळं मध्यवर्ती बँक चलनवाढीच्या परिस्थितीत या कर्ज रोख्यांची विक्री करून अर्थव्यवस्थेतील पैसा मोठ्या प्रमाणावर स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळं बाजारातील पैशाचं प्रमाण कमी होऊन खरेदी विक्रीच्या व्यवहाराचा वेग मंदावतो व आपोआप चलनवाढ नियंत्रित होण्यास मदत होते. हे राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करून किंवा घट करून चलनवाढ रोखली जाते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये व्यापारी बँकांना आपल्याकडील ठेवीपैकी काही हिस्सा मध्यवर्ती बँकेकडे राखीव निधीमार्फत ठेवणे बंधनकारक असते आणि हे प्रमाण मध्यवर्ती बँक वेळोवेळी बदलत असते. चलनवाढीच्या काळात राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करून मध्यवर्ती बँक व्यापारी बँकेकडील अतिरिक्त पैसा स्वतःजवळ ठेवते. त्यातून बँकांची कर्जदेय क्षमता कमी होऊन चलनवाढ नियंत्रित आणण्यास मदत होते. या सगळ्या घटकांचा विचार करता निवडक पत नियंत्रण जे आहे म्हणजे व्यापारी बँकांनी आपल्याकडील उपलब्ध मौद्रिक साठा कोणत्या कार्यासाठी कर्ज म्हणून द्यावा व कोणत्या क्षेत्राला कर्ज नाकारावीत याविषयी मध्यवर्ती बँक वेळोवेळी सूचना देऊन चलनवाढ नियंत्रित ठेवते. आकडा D जो आहे राजकोषीय उपाय.
आता राजकोषीय उपायामध्ये सरकारच्या जमा व खर्चाशी संबंधित उपायांना राजकोषीय उपाययोजना म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आधुनिक कालखंडाचा जर आपण विचार केला तर चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक धोरणाच्या समांतर पातळीवर राजकोषीय धोरणाची परिणामकारकतेचा प्रभाव देखील महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे सरकार राजकोषीय धोरणाद्वारे पुढील साधनांचा वापर करून चलनवाढ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करते. प्रमुख 4 कारणे आहेत: सार्वजनिक कर, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, वाढाव्याचं अंदाजपत्रक म्हणजे तुटीचं अंदाजपत्रक. हे प्रमुख 4 घटकाचा अवलंब केला जातो. आणि इतर उपाय जे आहेत त्या इतर उपायामध्ये 3 घटक वापरले जातात: उत्पादन वाढवणं, किंमत नियंत्रित ठेवणं आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था. हे सार्वजनिक कर जे आहेत सरकारच्या महसुलाचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे कर असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे सार्वजनिक चलनवाढीच्या कालखंडामध्ये सरकार करांचं व्यवस्थापन अशा पद्धतीनं करतं की ज्यामुळं लोकांच्या खरेदी शक्तीवर मर्यादा पडून चलनवाढ नियंत्रित होण्यास मदत होते. चलनवाढीच्या कालखंडात सरकार वस्तू व सेवांच्या दरात वाढ करून किंवा प्रत्यक्ष करामध्ये वाढ करून लोकांचं वास्तव उत्पन्न कमी करून खरेदी क्षमतेवर नियंत्रण करते. सार्वजनिक खर्च. सरकार समाज हितासाठी, लोककल्याणासाठी कार्य करतं आणि त्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परंतु सार्वजनिक खर्चातील ही वाढ चलनवाढीला आमंत्रित करते आणि त्यामुळं सार्वजनिक खर्चातील ही वाढ चलनवाढीला आमंत्रण देणारी ठरते. अशा वेळी सार्वजनिक खर्चात कपात करून लोकांचं उत्पन्न व पर्यायानं त्यांच्या खरेदी क्षमता कमी होऊन किमती नियंत्रित ठेवण्यास मदत होते. सार्वजनिक कर्ज. चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त पैसा स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी सरकार लोकांकडून कर्ज उभारतं. त्यातून खरेदी शक्ती कमी होऊन भाववाढ आटोक्यात येण्यास मदत होते. आणि वाढाव्याचं अंदाजपत्रक. म्हणजे सरकारच्या महसूल उत्पन्न जास्त व खर्च कमी असेल तर अंदाजपत्रक म्हणजे वाढाव्याचं किंवा शिल्लकीचं अंदाजपत्रक होय. म्हणजे सरकारनं चलनवाढीच्या कालखंडामध्ये आपलं अंदाजपत्रक वाढाव्याचं राहील याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. कारण त्यामध्ये सरकारचा खर्च कमी राहिल्यानं खर्चाच्या स्वरूपामध्ये जनतेपर्यंत पोहोचणारं उत्पन्न कमी होऊन भाववाढ आटोक्यात येण्यास मदत होते. आणि इतर उपायामध्ये प्रमुख 3 उपाय सांगितले जातात: उत्पादन वाढवणं, किंमत नियंत्रण आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था. म्हणजे ज्यावेळी मागणी जास्त परंतु मागणीच्या तुलनेनं वस्तूचं उत्पादन कमी राहतं तेव्हा चलनवाढीला प्रोत्साहन मिळतं. म्हणून उत्पादन वाढ घडवून आणल्यास वस्तू व सेवांच्या किमती कमी होऊन भाववाढ आटोक्यात येण्यास मदत होते. दुसरा जो घटक आहे किंमत नियंत्रण. म्हणजे सरकारनं स्वतःच्या अधिकाराचा वापर करून कायदेशीर मार्गानं काळा बाजार, साठेबाजी, भ्रष्टाचार, कृत्रिम टंचाई यासारख्या बाजारातील अपप्रवृत्तींचा बंदोबस्त केल्यास किंमत नियंत्रित होण्यास मदत होते. आणि तिसरा घटक आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था. म्हणजे सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत टंचाईजन्य वस्तू किंवा अत्यावश्यक महाग वस्तूंची जनतेला
कमी किमतीत उपलब्धता करून दिल्यास भाववाढीची तीव्रता कमी होण्यास मदत होते. आता ह्या सगळ्या घटकांचा जर आपण विचार केला तर यामध्ये प्रामुख्यानं चलनवाढ किंवा भाववाढ हा घटक पाहत असताना भाववाढ संकल्पना, चलनवाढीचे प्रकार, चलनवाढीची कारणं किंवा चलनवाढ नियंत्रणाची साधनं, हे सगळे जे घटक आहे म्हणजे भाववाढीचे परिणाम असतील, नियंत्रणाचे उपाय असतील, महागाईची कारणं असतील, ह्या सगळ्या आपण अवतीभोवती पाहत असल्याचं पाहावयास मिळतं आणि यातून आपल्याला बरंच काही शिकता येतं. धन्यवाद.